नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आलोत की जेव्हा मी शिक्षण वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा जेव्हा चालू होतं तेव्हा MPSC करत असताना लॉकडाऊनचा पिरियड आल्याच्या नंतर सर्वांना घरी बसावं लागलं. त्यामुळं मला पण असंच घरी बसावं लागलं आणि मग घरी बसून राहण्याची आपली सवय नव्हती. काहीतरी करण्याची, जीवनात संघर्ष करण्याची आपली म्हणजे घरच्यांपासून म्हणजे वडिलांपासूनच पार्श्वभूमी आहे. त्यामुळं कोरोना काळात घरी बसण्यापेक्षा वडिलांचा दूध व्यवसाय कसा असतो हे बघण्याचं थोडं धाडस माझ्यामध्ये आलं आणि तिथून कुठंतरी या व्यवसायाला एक सुरुवात झाली आणि काहीतरी याच्यातच वेगळं करण्याचं मनामध्ये कुठंतरी त्या 2 वर्षामध्ये जेव्हा बंद होतं सगळं तेव्हा कुठंतरी यामध्ये स्वतःचं नाव करण्याचं एक मनामध्ये जिद्द आली आणि तेव्हापासून 2020 पासून जे दूध व्यवसायाला सुरुवात केली. मी जेव्हा याच्यामध्ये पडलो तेव्हा जवळपास आपल्याकडं 2 म्हशी आणि 1 गाय अशा प्रकारचं भांडवल होतं आणि वडील करायचे तेव्हा. आणि मग मी आल्याच्या नंतर यामध्ये एक वेगळा प्रकारचा विचार केला की याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. मला याच्यामध्ये एक आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्याच्या नंतर हे सोडायला मला कुठंतरी कठीण झालं आणि मग याच्यामधून प्रेरणा घेत असं ठरवलं की आता दूध व्यवसायामध्येच आपल्याला काय नाव कमवायचं आहे ते याच्यामध्येच कमवायचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा झाल्याच्या नंतर 2 वर्ष घरी बसून राहिल्याच्या नंतर परत अभ्यास करणं आणि तिकडं कुठंतरी वळणं हे कुठंतरी चुकीचं वाटू लागलं. त्यामुळे याच्यात पूर्ण क्षमता लावली आणि आज जवळपास आपला 17+ जनावरांचा गोठा तयार झालेला बघू शकता एक 2 ते 2.5 वर्षामध्ये. कारण आपल्याकडे भांडवल नव्हतं, काही नव्हतं, फक्त घरची जनावरे तयार करत एक नवीन म्हशी तयार करत हा गोठा आपण आता वाढवतोय. यामध्ये लोकांची टोमणी खूप ऐकायला मिळाली की शिक्षण सोडून या प्रकारचं काही करणं हे आपल्या समाजामध्ये कुठंतरी चुकीचं मानलं जातं की शिक्षण सोडून असा करतोय, शिक्षण सोडून म्हणजे तुमच्या शिक्षणाचा काय फायदा, अशा प्रकारची टोमणे ऐकायला भेटले. यासाठी शाळा शिकली का, यासाठीच वडिलांनी शिकवलं का, हे सगळ्या प्रकारचे टोमणे ऐकायला भेटले. तरी पण या लोकांच्या टोमण्यामधून कुठंतरी एक असं वाटायला लागलं की काहीतरी करून दाखवावं की आपला संघर्ष असा होता वडिलांचा की गाव वगैरे सोडून म्हणजे पूर्ण शून्य असतानासुद्धा वडिलांनी इकडे येऊन 15 वर्षे सालगडी म्हणून काम केल्याच्या नंतर स्वतःचं कुठंतरी एक गाय घेऊन किंवा त्यापासून सुरुवात करून शेती वगैरे घेणं किंवा स्वतःचं घर घेणं या प्रकारचं सर्व वडिलांनी गोठ्यामध्ये केलं आणि तिथूनच कुठंतरी एक सुरुवात झाली. मग वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर होता. त्यांनी सायकलवरती जवळपास 10 वर्ष नांदेडला 15 किलोमीटर दूध टाकलं आणि त्यांच्या संघर्षातून मग आपण एक काहीतरी वेगळं करावं आणि वडिलांना कुठंतरी एक चांगल्या प्रकारे एक हातभार लावा यासाठी आपण यामध्ये उतरलो आणि आपला जवळपास आता 17+ जनावरांचा गोठा झालेला आहे. बघू शकता की लोक जेव्हा आपल्याकडे काही नसतं किंवा आपण काही करत असतो तेव्हा आपल्याला बोलणारे खूप असतात आणि साथ देणारे कमी असतात. त्यामुळं यामध्ये कुठंतरी एक आपण पॉझिटिव्हपणा ठेवला पाहिजे डोक्यामध्ये. माइंडसेट आपला असा पाहिजे की आपल्याला कुणी काहीही बोललं तरी आपण आपला फक्त माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे. यामध्ये काहीतरी होईल आपल्या आयुष्यामध्ये हाच माइंडसेट आपला असला पाहिजे आणि काहीतरी करून दाखवणार ही आपली क्षमता असली पाहिजे की वडिलांनी जे करून दाखवले त्यापेक्षा आपण पुढं गेलं पाहिजे. वडिलांनी जे आपल्याला कमवून दिलेलं आहे त्याचं कुठंतरी आणखी चांगल्या प्रकारे चीज करणं हेच आयुष्याचं ध्येय आहे. जवळपास आपलं आता जवळपास 50 लिटर दूध जातं गोठ्यावरती आणि हेच उद्दिष्ट घेऊन की आता आपल्याला उद्दिष्ट असं आहे की 100+ लिटर प्लस दूध करायचं आहे गोठ्यावरती आणि चांगलं ब्रीडिंग आणि वंशावळ या संपूर्ण प्रकारे गोठा एक समृद्ध करण्याचा आपला मानस आहे. की जसं पंजाब हरियाणामध्ये लोकांना एवढं वेळ आहे की दूध व्यवसायाचं, त्यांनी पूर्ण यामध्ये एक नाव कमवलेलं आहे पंजाब हरियाणा आणि म्हटलं की म्हशी गाईमध्ये ते टॉपला आहेत. जवळपास आता बघू शकतो की त्यांनी रेकॉर्ड बनवले गाईमध्ये 80 लिटर दिवसाचं दूध आणि म्हशीमध्ये जवळपास 30 लिटर दूध देणाऱ्या पण म्हशी आहेत. मग आपण महाराष्ट्र मागे का आहे तर यापासूनच आपण एक काहीतरी करण्याचं गोठ्यावरती की पॉझिटिव्ह माइंड ठेवून आपला गोठा कुठंतरी समृद्ध करायचा. भले आपल्याजवळ शेती कमी असली तरी चालेल, फक्त जिद्द अशी पाहिजे की काहीतरी करून दाखवलं पाहिजे.
लोक आज बोलतील, लोक बोलत राहणार, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपण कधीच सक्सेस होऊ शकणार नाही. लोक आपल्याला खायला देणार नाहीत किंवा काही आपल्याला मदत करणार नाहीत, पण जेव्हा आपण सक्सेस होऊ तेव्हा बोलतील की खरंच याने करून दाखवलं. त्यासाठी संघर्षाच्या काळामध्ये घाम गाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे येणारा काळ आहे तो सुवर्ण काळ असू शकतो. त्यासाठी गोठा आता आपण गोठा एक चांगल्या लेवलवरती घेऊन गेलो आहे. आता यावर्षी गोठा आपण एक वाढवण्याचा आपला म्हणजे आता बघू शकतो इकडं पाठीमागडे आपल्याला जागा कमी असल्यामुळं आपल्याला शेती कमी असल्यामुळं थोडी अडचण जाते. आता या ठिकाणी आपण शेड वगैरे मारणार आहोत यावर्षी आणि जवळपास 20+ जनावरांचा गोठा आपण करणार आहोत. बघू शकतो मित्रांनो की 1 ते 2 म्हशीपासून झालेला सुरुवात. ही रिअल आणि खरी कहाणी की यामध्ये खोटं असं काहीच नाही आहे. आपण स्वतः करतो, सर्व घरच्या घरी सर्व गोष्टी करतो, त्यामुळं कुठंतरी गोठा परवडतो. आणि जर माणसं वगैरे लावून करायचं असेल तर हा परवडणार नाही. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे की काहीतरी आयुष्यात करून दाखवलं पाहिजे. लोकांना दाखवण्यापेक्षा आपण स्वतः करा, लोक स्वतः येऊन बघतील. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.